नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे। वर्धा जिल्ह्यातील शेकापूर मोजरी येथील रेती तस्कर संदेश उमरे याला 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे। अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूर येथील पोलीस टीमने रेती विक्रेता संदेश उमरे या आदेशाप्रमाणे बाहेर जिल्हा यवतमाळ येथे नेऊन सोडवण्यात आले। मात्र संदेश उमरे या रेती तस्करने न्यायालयाच्या आदेशाला झुगारून तो कापसी गावामध्ये आला व शेकापूर मोजरीमध्ये सुद्धा गेला। याबाबत अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले यांना माहिती मिळाली असता ठाणेदार विजयकुमार घुले यांनी रेती विक्रेता संदेश उमरे याच्यावर दिनांक 23/12/2025 व 7/10/2025 असे 2 वेळा गुन्हे दाखल करण्यात आले आहे। कापसी येथील नदीपात्रातून सध्या घरकुल लाभार्थी यांना हिंगणघाट तहसील मार्फत रेतीचा वाटप प्रत्येक घरकुल लाभार्थी यांना रॉयल्टी देऊन सुरू आहे। तिथे 8 तलाठी यांची ड्यूटी हिंगणघाट येथील उपविभागीय सुद्धा लावण्यात आलेली आहे। घरकुल लाभार्थी सोयीप्रमाणे गावातील ट्रॅक्टर घेऊन येत आहे व रॉयल्टी दाखवून कापसी नदीपात्रातून रेती नेत आहे। अशातच शेकापूर मोजरी येथील तडीपार रेती विक्रेता यांची पत्नी ट्रॅक्टर भाड्याने दिले व त्या ट्रॅक्टरद्वारे घरकुल लाभार्थी किराया घेऊन ट्रॅक्टरने रेती नेत आहे। अवैध रेती तस्करीच्या संदेश उमरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, त्यामुळे न्यायालयाने त्याला 2 वर्ष वर्धा जिल्हा तडीपार केला आहे। याबाबत ठाणेदार विजयकुमार घुले अल्लीपूर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रेती तस्कर संदेश उमरे याला 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले आहे। मात्र तो कापसी गावामध्ये आला ही माहिती मिळाली त्यानंतर त्याच्यावर 2दा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्ही कायदेशीर कार्यवाही करत असून आम्ही गुन्हेगारावर धडक कार्यवाही करत आहोत। वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7।